आर-टी ॲडमिशन 2025-26ची लिस्ट लागलेली आहे। तर 14 तारखेपासून म्हणजे कालपासून पालकवर्ग आपल्या पाल्याचा जोही नंबर लागला असेल तो तुम्ही प्रवेश निश्चित करू शकता। तर यामध्ये भरपूर पालकांच्या मनामध्ये प्रश्न येत आहे की जी शाळा मला मिळालेली आहे ती मला बदलवून मिळेल का, म्हणजे चेंज करून मिळणार का, अशाबद्दल तुमच्या मनात सुद्धा प्रश्न येत असेल तर आर-टी कडून एक परिपत्रक जाहीर केला आहे की त्यामध्ये तुम्हाला पडणारे संपूर्ण प्रश्नाची उत्तरे दिलेली आहे। तर बघू शकता आर-टी 25% अंतर्गत शाळेत प्रवेश मिळाल्यावर स्थलांतर, बदली अथवा अन्य कारणाने आर-टी मध्ये शाळा बदलवून मिळेल का। तर आर-टी कडून मिळालेले उत्तर बघा, आर-टी 25% अंतर्गत एका शाळेत प्रवेश मिळाल्यावर कोणत्याही कारणास्तव शाळा बदलवून मिळणार नाही। म्हणजे तुम्हाला जी स्कूल मिळालेली आहे त्या स्कूलमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यावाच लागेल, अन्यथा तुम्हाला आर-टी मधून जे प्रवेश प्रक्रिया यामधून बाद होऊन जावं लागेल। हीच एक ऑप्शन आहे। तर जिथे तुमचा नंबर लागलेला असेल तिथे तुम्हाला प्रवेश घेणं हे अनिवार्य असणार आहे। आणि यानंतर असेच भरपूर सारे प्रश्न आहे की जे तुम्हाला पडत असेल तर यामध्ये आर-टीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियामध्ये तुम्हाला जे प्रश्न पडतात त्याबद्दलचे एक पूर्ण महत्त्वाची PDF साईटवर उपलब्ध करून दिली आहे। जर ही PDF तुम्हाला पाहिजे असेल तर ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा दिलेली आहे, तिथून तुम्ही हे PDF संपूर्ण रीड करू शकता। यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्यापासून तर प्रवेश मिळेपर्यंतचे संपूर्ण प्रश्न यामध्ये देण्यात आले आहे। तर कास्ट सर्टिफिकेट कोणकोणत्या कास्टला लागणार त्याबद्दलची यामध्ये माहिती आहे। तर बघू शकता, अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जमाती म्हणजे ST, त्यानंतर भटक्या जमाती, त्यानंतर OBC, SBC, यामध्ये जेही पालकवर्ग येत असेल हे वंचित गटात येतात आणि यांना कास्ट सर्टिफिकेट हे कंपल्सरी असणार आहे। यामध्ये तुम्ही मुलाचे कास्ट सर्टिफिकेट असेल तर देऊ शकता किंवा तुम्हाला वडिलांचे कास्ट सर्टिफिकेट देणं हे अनिवार्य असणार आहे। आणि यामध्ये भरपूर पालकवर्गांचा नंबर लागलेला नाही आहे, म्हणजे त्यांच्या मुलांचे नंबर जे फॉर्म फिल केलेले आहे त्यांचे नंबर लागलेले आहेत। तर त्यांच्यासाठी सुद्धा एक प्रश्न असा होता की अर्ज केला म्हणजे खात्रीशीर प्रवेश मिळतोच का। तर याचे उत्तर आर-टीने काय दिले बघू शकता, शाळेच्या आरंभीच्या वर्गाच्या 25% प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत म्हणजे लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जातील। अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जदाराच्या पाल्याचा प्रवेश मिळेलच असे नाही आहे, कारण ही एक लॉटरी सिस्टीम आहे आणि यामध्ये 25% जागा फक्त हे आर-टी थ्रू भरल्या जातात। 75% जागा ह्या स्कूल स्वतःच्या लेवलवर फिल करून घेतात। त्यामुळे 25% मध्ये अर्ज जे राहतात ते अर्ज लिमिटपेक्षा जास्त येतात, कारण 2000 जागा असेल आणि तिथे जर 8000 फॉर्म आले असेल तर त्यामधून फक्त 2000च विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, त्यामध्ये 6000 विद्यार्थीचा प्रवेश होणार नाही। त्यामुळे तुम्ही भरल्यानंतर म्हणजे तुम्ही फॉर्म फिल केल्यानंतर तुमचा नंबर लागेलच असं नाही आहे। त्यामुळे ज्यांचे नंबर लागले नसेल ते डायरेक्ट स्वतः कोणत्याही स्कूलला म्हणजे जेही तुम्हाला स्कूल पाहिजे असेल तिथे तुम्ही प्रवेश घेऊ शकता। तर अशा प्रकारे आर-टी कडून एक जे वारंवार विचारण्यात येणारे जेही प्रश्न असेल पालकवर्गांचे त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण PDF उपलब्ध करून दिलेली आहे आणि यामध्ये टोटल तुम्हाला पडणारे संपूर्ण प्रश्नांची उत्तरे दिली आहेत। तर यामध्ये तुम्ही एकदा रीड करा आणि यामध्ये जर तुम्हाला कोणता प्रश्न पडला असेल तर यामध्येच आर-टी कडून मिळालेले उत्तर आहे। तर अशा प्रकारे ही एक आर-टी कडून महत्त्वाची अपडेट होती। तर ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागले त्यांनी 28 तारखेच्या आत आपला प्रवेश निश्चित करायचा आहे। 28 तारखेनंतर त्यांना मुदतवाढ मिळणार का याबद्दलची अपडेट कुठेही नाही आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आपला प्रवेश निश्चित करा। आर-टी बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।